विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत निर्वाण मोक्ष मुक्ती स्वातंत्र्य हा शरद पाटील यांनी लिहिलेला लेख अभ्यासत होतो. मागच्या तासामध्ये आपण हे पाहिलं की शरद पाटील हे संस्कृत भाषेचे मोठे अभ्यासक होते आणि त्यांच्या विचारांवर प्राचीन तत्वज्ञान आणि साहित्य यांचा फार मोठा पगडा होता. त्यांचं हे जे सौंदर्यशास्त्र आहे किंवा त्यांनी जे लिहिलेलं आहे ते जाती धर्म यांच्यावर आधारित आपली समाजव्यवस्था किती पिडल्या गेलेली आहे, इथली सामंतशाही व्यवस्था म्हणजे राजेशाही व्यवस्था थोडक्यात ही किती क्रूर आहे किंवा कशा पद्धतीनं भारतीयांना छळते आहे याच्याविषयी त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे पाहिलं होतं की मागच्या तासामध्ये अगदी प्रकरणाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात की गौतम बुद्ध वारले आणि त्यानंतर जी पहिली संगिनी झाली, पहिली जी सभा झाली बौद्ध भिक्षूंची, त्यामध्ये एक भिक्षू म्हणतो की आता बरं झालं, आपल्याला भीती राहिली नाही, आता आपल्याला असं कोणी सांगणार नाही की हे करा ते करा, उलट आता आपल्याला हे काम करायचं की जे काही बौद्ध तत्वज्ञान आहे ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं वाचायचं आहे, चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. तर यांचं असं म्हणणं आहे शरद पाटलांचं की त्या काळामध्ये दोन समाजव्यवस्था रूढ होता. एक होती राज्य पद्धती आपण ज्याला म्हणू, एक होती सामंतशाही व्यवस्था. सामंतशाही व्यवस्था म्हणजे राजा आणि त्याच्या हाताखालचे जे सरदार असायचे त्यांच्या नियंत्रणामध्ये सगळं हुकुमशाही आपण ज्याला म्हणू शकतो. आणि दुसरी प्रथा होती गणतंत्र पद्धती. या गणतंत्र पद्धतीमध्ये सर्व लोक स्वतंत्र असायचे आणि ते त्यांच्या पद्धतीनं जीवन जगायचे. त्यांचे प्रतिनिधी आजच्या लोकशाहीच्या आंशिक पद्धतीनं सभा आणि परिषदेमध्ये राहायचे. तर जेव्हा हा बौद्ध संप्रदाय अशा पद्धतीने गौतम बुद्धाच्या नंतर विचार करू लागला, त्यामध्ये हळूहळू फूट पडली. त्यामध्ये महायान आणि हीनयान या दोन पंथांचा उदय झाला आणि अशा पद्धतीनं बौद्ध संप्रदायाची शक्ल पडत गेली. ही शक्ल जसजशी पडत गेली तसतसं त्यांचं तत्वज्ञान सुद्धा बदलत गेलं. म्हणजे यांचा जो प्रमुख भूमिका आहे लेखकाची, त्यांचं असं म्हणणं आहे की साहित्य म्हणजे तत्वज्ञान, धर्माचं तत्वज्ञान आणि तिथली राजकीय व्यवस्था यांचा फार जवळचा संबंध असतो. जेव्हा लोकशाही प्रधान राज्यव्यवस्था होती तेव्हा अध्यात्मामध्ये सुद्धा लोकशाही प्रधान तत्व पाळली जात होती आणि जसजशी राज्यव्यवस्थेमध्ये हुकुमशाही आली, सामंतशाही आली, राजेशाही आली, तसतशी धर्मामध्ये सुद्धा जे वेगवेगळे पंथ होते त्यांचं जे तत्वज्ञान होतं ते सुद्धा बदलत गेलं. मग यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे तत्वज्ञान त्या काळामध्ये निर्माण होत गेले जसजशी राज्यव्यवस्था बदलली तसतशी. आणि याच्यामध्ये जर सगळ्यात कोणाचं नुकसान झालं असेल तर ते आहे शेतकऱ्यांचं. त्यांना निम स्वातंत्र्य मिळालं, ज्यांना हे शूद्र म्हणतात. शूद्रमध्ये त्या काळामध्ये बलुतेदार यांना त्यांनी शूद्र म्हटलेलं आहे. शेती करणारा जो असतो त्याला यांनी शूद्र असं म्हटलेलं आहे. तर अशा व्यक्तीला हळूहळू त्याचं स्वातंत्र्य गमवावं लागलं आणि ते गमावलेल्या स्वातंत्र्याचं देखील समर्थन इथल्या धर्मव्यवस्था करू लागल्या. म्हणजे धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते कशाशी अनुषंगिक असतं तर त्या काळातल्या राजकीय व्यवस्थेशी. पुढे ते म्हणतात, जरी सामान्य वा जाती हा वैशेषिक तत्वज्ञानाच्या 6 पदार्थापैकी एक असला तरी या पदार्थाच्या त्यांच्या संकल्पनेला त्यांच्या जाती व्यवस्था समर्थनामुळे मर्यादा पडलेली आहे. त्यांनी मनुष्यत्व या सामान्यांची संकल्पना जाती विभाजनावर आधारलेली आहे. उदाहरणार्थ ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व इत्यादी. तसेच वर्णसंकर वा जाती संकराची त्यांची धारणा त्याला एका वस्तूत नान सामान्यांच्या सहजीवनाची कल्पनाही करू देत नाही. त्यांच्या प्रतिपादनानुसार प्रत्येक वस्तू
एकाच द्रव्याची वा भताची बनलेली असते. सेंद्रिय वस्तू फक्त पृथ्वीच्याच अणूंनी बनलेली असते, म्हणून तिचे सामान्य पृथ्वीत्व हेच असू शकते, जलत्व नाही. सेंद्रिय वस्तू जलत्व संयोगाच्या संबंधात असू शकते, समवायाच्या नाही. संयोगाचा संबंध येथे आगंतुक संबंध आणि समवायाचा म्हणजे अविभाज्य. आता ही जी मांडणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या तत्वज्ञानानं काय केलं, माणूस हा जो घटक आहे याला जातीमध्ये विभागण्याचं काम केलं. म्हणजे या तत्वज्ञानानं काय केलं, समानता जी आहे, जी स्वातंत्र्य आहे ते नाकारण्याचं काम कसं झालं. तर या तत्वज्ञानानं नंतर हळूहळू जी तत्वज्ञानं बदलली त्याच्यामध्ये जे 6 घटक दाखवले जगाचे किंवा मानवी जीवनाचे, त्या 6 घटकापैकी एक घटक जो आहे तो जाती असा मानला. आणि मग या जातीमध्ये क्षत्रियत्व, ब्राह्मणत्व, शूद्रत्व, वैश्यत्व अशी गुण विभागणी केली त्यांनी, म्हणजे जातींची विभागणी केली. आता ही जातींची विभागणी म्हणजे अप्रत्यक्षपणे माणसाची विभागणी होती, म्हणजे समाजातल्या लोकांची विभागणी होती. इथपर्यंत ठीक होतं असं शरद पाटलांना म्हणायचं आहे, काय हरकत नाही. इथपर्यंत जर त्यांनी विभागणी केली असेल की जर कोणी युद्ध करत असेल तो क्षत्रिय असेल ज्याच्यामध्ये कौशल्य असेल, जर कोणी अभ्यास करत असेल, पाठांतर करू शकत असेल तर तो ब्राह्मण झाला, किंवा ज्याला धर्मशास्त्राचं ज्ञान आहे, जो शेती करतो, जो व्यवसाय करतो तो शूद्र झाला, जो व्यवसाय करतो, व्यापार करतो तो वैश्य झाला. इथपर्यंत ठीक होता. परंतु त्याच्यानंतरचा जो काळ होता त्याच्यामध्ये असं तयार करण्यात आलं की या जाती अविभाजित आहेत. म्हणजे जसं पाणी आहे आणि जमीन आहे, तर पाणी आणि जमीन एकत्रित येऊ शकत नाहीत. पाणी हे वेगळं एलिमेंट आहे आणि जमीन किंवा माती हे एक वेगळं एलिमेंट आहे. आकाश हे एक वेगळं एलिमेंट आहे, ते वेगळंच आहे. आकाशचा आणि पाण्याचा संयोग होऊ शकत नाही. तर अशाच पद्धतीनं यांनी माणसाच्या बाबतीत सुद्धा तो संयोग नाकारला. म्हणजे एखादा क्षत्रिय आहे, एखादा शूद्र आहे, एखादा वैश्य आहे, एखादा क्षत्रिय आहे, तर यांचा जो संयोग आहे म्हणजे यांचं जे एकत्रीकरण आहे, थोडक्यात यांच्यातले जे रोटीबेटीचे व्यवहार आहेत, परस्परांशी लग्न करण्याची जी एक मोकळी वागणूक आहे, एक माणूस म्हणून जे स्वातंत्र्य आहे ते यांनी काय केलं, बंद केलं. आणि त्यामुळं अनेक अडचणी आल्या असं यांचं म्हणायचं आहे. ते म्हणतात जाती हा शब्द सामान्य या पदार्थाचा पर्यायवाची आहे. जाती शब्दाचा गण समाजात अर्थ गण होत असे, तर आता त्याचा अर्थ जात असा व्हायला लागला. जात ही आता सहजातीय कुटुंबाणूंची बनली आणि त्यांचा अनोन्य संबंध झाला. तर एका जातीचा इतर जातीशी संबंध संयोगाचा, तोच संयोग शब्द आता पूर्णपणे वेगळ्या वास्तवाचा वाचक बनला. जाती जातीमधला संबंध संयोगापलीकडे जाताच तो संकराचा बनायला लागला. न्याय वैशेषिकांच्या दृष्टीने विशेष व सामान्य हे दोन्ही पदार्थ आपल्याला होणाऱ्या त्याच जाणीवेपासून स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्याने सामान्य त्याचे रूप जाणीवेत प्रक्षेपित करू शकत नाही. सौत्रांत्रिक विज्ञानवादी बौद्धाला वस्तूचा केवळ विशेष एक अनन्य क्षण सत्य असतो, कारण तो इंद्रिय गोचर असतो. या उलट विशेषांचा सामान्य निश्चित ज्ञान देणारा असला तरी ते ज्ञान कल्पनारचित असल्यामुळे असत्य असते. या प्रश्नाभोवती सर्वात मोठी धुमश्चक्री झाली. आता या ठिकाणी थोडंसं तत्वज्ञानात्मक मांडणी यांनी केलेली आहे. ते म्हणतात जात या शब्दाचा अर्थ काय आहे. तर आपण ज्याला जात असं म्हणतो, या जात या शब्दाचा अर्थ होतो सामान्य. सामान्य म्हणजे जे सामान्य गुण असतात त्याला आपण सामान्य असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण धातू असं म्हणतो. मग धातूमध्ये काय काय येतं, तर आपण त्याचे गुण लक्षात ठेवतो की धातूमध्ये काय असतं की ज्याच्यातून विजेचं वाहन होतं, ज्याच्यामध्ये जो लवचिक असतो. आपण विज्ञानामध्ये शिकलेला असतो की धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय. अधातू म्हणजे लाकूड असेल, माती असेल, हे काय अधातू आहे, त्याच्यातून विजेचं वहन होत नाही, त्यांचं प्रसरण होत नाही वगैरे वगैरे. तर आता ह्या धातू आणि अधातूमध्ये किती धातू आहेत, तर शेकडो धातू आहेत.
लोखंड आहे, पोलाद आहे, सोनं आहे, चांदी आहे, परंतु त्यालाही आपण काय करतो, धातू या संज्ञेमध्ये टाकतो आणि अधातूमध्ये दगड आहे, माती आहे, वीट आहे, आपण जे लाकूड वापरतो ते आहे, त्यालाही आपण केलं. तर आपण काय केलं, एकाच लक्षणं असणारे किंवा एकच विशेष असणारे जे अनेक घटक आहेत त्याला आपण एकत्रित केलं. तर असा जो सामान्य गुण असतो त्याला सामान्य म्हटलं गेलं होतं सुरुवातीला तत्वज्ञानामध्ये, आणि त्याचं नंतर रूपांतर जाती या शब्दामध्ये झालं. म्हणजे आपण म्हणतो सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे जे प्राणी मूल जन्माला घालतात आणि त्याला दूध पाजतात त्याला सस्तन प्राणी म्हणतात. दुसरा प्राणी कोणता आहे, तो जो अंडा देतो. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हे जे वेगवेगळी लक्षणं असणारे, आपण नद्या हा शब्द वापरतो, तर नद्यामध्ये किती नद्या येतात, तर असंख्य नद्या येतात, जगभरातल्या नद्या येतात, त्याची एक व्याख्या आहे. तर असं जे सामान्य ज्याचं विधान आहे, ज्याचं सामान्य लक्षण आहे, त्याला आपण विभाजित करण्यासाठी जाती असं म्हटलेलं आहे. समजा एखादा समाज आहे, एखादं गाव आहे, त्या गावामध्ये काही लोक शेती करतायत, काही लोक लोखंडाचं काम करतायत, काही लोक केस कापण्याचं काम करतायत, काही लोक कपड्यांना विस्त्री करण्याचं काम करत आहेत, काही लोक तिथलं राजकीय किंवा प्रशासन करण्याचं काम करत आहेत. तर मग आता असं हे एका गावातलं झालं. दुसऱ्या गावात गेलात तर तिथेही हेच काम करणारे लोक असतात, तिसऱ्या गावात गेलं तर तिथेही हेच काम करणारे लोक असतात. मग काय शब्द दिला की सामान्य हा शब्द वापरला की शेतकरी, शेती करणारे शेतकरी, मग त्यांची झाली जात. गावाचं पुढारी पण करणारे जे असतील ते पाटील असतील किंवा आणखीन कोणी, त्याला आणखीन काही नाव दिलं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, पटेल कोणी म्हटलं, मग त्यांचं काय झालं, ते त्यांचं लक्षण झालं की हे ते काम करतात. लोहाराचं काम करणार, लोखंडाचे, त्याला आपण लोहार हे नाव दिलं. तर ही त्याची जाती झाली. जाती म्हणजे हे त्याचं सामान्य लक्षण झालं की तुम्ही कोणत्याही गावामध्ये गेलात आणि तुम्हाला जर लोखंडाचं काम करून हवं असेल तर तुम्ही कोणाकडे जाल, शेतकऱ्याकडे जाल का, नाही. तर लोहाराचं काम करणारा जो कोणी लोहार असेल तुम्ही म्हणाल की चला लोहाराकडे जाऊया. तर हे काय झालं, त्याची जाती झाली. अशा पद्धतीनं शरद पाटलांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जे श्रम विभागणी झाली होती त्या काळामध्ये, आपापले व्यवसाय लोकांनी जे जे निवडले त्या त्या व्यवसायानुसार त्या समाजाचं विभाजन झालं, त्यांची काही वैशिष्ट्ये तयार झाली आणि त्याला आपण जाती असं नाव दिलं. परंतु आता या जाती ज्या आहेत या स्वतंत्र आहेत का किंवा एकमेकाशी संबंधित आहेत का, तर त्यांनी तत्वज्ञानाचा उल्लेख केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हळूहळू असं झालं की ही जी सामान्य हा जो शब्द होता किंवा हा जो व्यवसायानुसार जे समाजाची जी विभागणी केली होती त्याचं जे बाह्य रूप होतं, म्हणजे समजा एखादं राजकारण करत असेल, सत्ता ज्याच्या घरामध्ये नियंत्रित असेल त्याला आपण राजकारणी म्हणू लागलो, पुढारलेलं घर म्हणू लागलो, तर त्याचा माणूस म्हणून हे जे लक्षण होतं ते बाजूला झालं. तोही एक सामान्य व्यक्ती होता हेही बाजूला झालं आणि त्याचं जे एकच रूप आहे ते समोर आलं आणि त्याची ती जात बनली. आणि त्याच्यामुळं असं जेव्हा स्थिर होऊ लागलं अशी विचारसरणी, तेव्हा काय झालं, तत्वज्ञानामध्ये सुद्धा काय झाला, फार मोठा धुमश्चक्री झाली असं यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात बुद्धाने एका गाथेत घोषणा केली होती की जाती मनुष्येतर जीवसृष्टीत असू शकतात पण त्या मनुष्यसृष्टीत असू शकत नाहीत. शास्त्याचा बाह्यार्थवादी युक्तिवाद त्याच्या दार्शनिक शिष्यांनी तत्वज्ञानात्मक मुशीत टाकला. जाती सामान्य अस्तित्वात असू शकत नाहीत, ते केवळ कल्पनेच्या रचना आहेत. याच्यावर मग शेवटी ते बुद्धाकडे गेले की कसं काय करायचं, या जातीचं, या तत्वज्ञानाचं काय करायचं. तर बुद्धाने सांगितलं की निसर्गाचं जे वेगळेपण आहे, समजा कुत्रा आहे, तो कुत्रा आहे, त्याची मांजरासोबत तुलना होऊ शकत नाही, त्या एकत्रित येऊ शकत नाहीत. घोडा आहे, उंट आहे, हत्ती आहे, माशी आहे. तर हे जे वर्गीकरण आहे सृष्टीचं, हे फक्त इतर बाबतीत लागू पडतं, सृष्टीच्या बाबतीत लागू पडतं, इतर सजीव निर्जीव प्राण्यांना, जड चेतन प्राण्यांना लागू पडतं, जड चेतनाला लागू पडतं. माणसाच्या बाबतीत हे लागू पडत नाही. माणसाचं असं विभाजन करता येत नाही. असं कोणी सांगितलं होतं? बुद्धानं. तर एका बाजूनं हा बुद्ध तत्वज्ञानाची फिलॉसॉफी झाली,
की माणसाचं विभाजन जातीमध्ये करता येत नाही, माणसांचे गट पाडता येत नाहीत, कारण की सगळेजण कसे आहेत, सारखेच आहेत. आणि याच्या उलट जो दुसरा विचार प्रभाव होता तो म्हणायचा होता की नाही नाही, जाती ह्या जसं इतर प्राण्यांमध्ये असतं, काय कोणी वाघ असतो, कोणी सिंह असतो, कोणी कुत्रा असतो, कोणी मांजर असतं, कोणी शेळी असतं ज्याची शिकार केली जाते, तर ते तसंच विभाजन माणसाच्या बाबतीत सुद्धा करायचं. तर हा जो तत्वज्ञानात्मक पेच होता त्याच्यातून पुढे संघर्ष झाला. ते म्हणतात असा संघर्ष करणारे दिग्नांग धर्मकीर्तीसारखे इसवी सन 700 बौद्ध दार्शनिक सामंत समाजातील कनोराज्यवादी समाजवादी असले पाहिजेत असे प्रमेय आम्ही या लेखात मांडले होते. 10व्या शतकातले जितारी नरोपासारखे सिद्ध समतेचे कडवे पुरस्कर्ते होते. बुद्धकालीन संघ समतेचे बेट होता हे इतिहास मान्य करतो, पण या बौद्ध आचार्यांचे महाविहार आणि त्यांनी शेती करणारे शेतकरी व त्यांच्या लेण्यांना देणग्या देणाऱ्या कारागिरांच्या श्रेणी यात शोषक शोषितांचे नाते होते हे प्रचलित इतिहास सांगतो. त्या काळामध्ये हे जे तत्वज्ञानात्मक होतं, पहा, एकीकडे तत्वज्ञान आहे, एकीकडे समाज व्यवस्था आहे. बुद्धानं काय सांगितलं होतं की जसं इतर प्राण्यांमध्ये भेद आहे तसं मानवामध्ये भेद नाहीये, तर ते सामान्य आहेत. आणि हा भेद जर दिसत असला, कोणी लोहार काम करत असलं, कोणी सुतार काम करत असलं, कोणी कपड्याचं काम करत असलं, कोणी पुढारीपणा काम करत असलं, तर एक माणूस म्हणून यांच्यामध्ये सारखेपणा आहे. प्रसंगोत्पात म्हणजे प्रसंगानुसार हे एकमेकाचे कामं करू शकतात. परंतु याउलट दुसरी जी विचारसरणी होती ती असं म्हणायची की तसं नाही, होऊ शकत नाही. तसं जो हे काम करतो ते त्यानं तेच काम केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये भेसळ होता कामा नाही. तर अशा पद्धतीनं हे जे तत्वज्ञानाचा जो संघर्ष चालू झाला आणि त्याचा परिणाम समाजावर सुद्धा पडला किंवा समाजाचा परिणाम तत्वज्ञानावर पडला. आणि त्याच्यातून जे बौद्ध संप्रदायाचे मोठमोठे विद्वान होते, ज्यांची नावं इथं घेतलेली आहेत शरद पाटलांनी, त्यांनी समतेचा पुरस्कार तत्वज्ञानामध्ये केला. पण त्यांनी हेही सांगितलं शरद पाटलांनी की असं जरी असलं तरी लेण्या तयार करताना, कोरताना किंवा काम करताना, शेती करताना तो शोषक आणि शोषित हा जो प्रकार असतो, म्हणजे एकाच पिळवणूक होते आणि काही लोक पिळवणूक करतात, त्यावर हुकुमशाही करतात, असा प्रकार त्या काळामध्ये होता असं इतिहासामध्ये दिसून येतं. मग आद्य शंकराचार्यांनी 52 व बख्त्यार खिलजीने भिक्षूंची कत्तल व महाविहारांचा उच्छेद का केला? मग असं म्हणतात की शंकराचार्य जे होते आणि बख्त्यार खिलजी जे आहेत त्यांनी काय केलं, तर भिक्षूंची कत्तल केली आणि महाविहार जे होते त्या काळामध्ये बुद्ध विहार त्यांचा उच्छेद केला, म्हणजे त्यांना नायनाट केला. का केला असेल ते म्हणतात, सिंधचे एक मुसलमान पंडित फिरोज अहमद त्यांच्या अग्रेरियन चेंज अँड क्लास फॉर्मेशन इन सिंध या लेखात सांगतात की 18व्या शतकातील जमीनदार व जहागीरदाराच्या असह्य जुलमाविरुद्ध शहा इनायत या सुफी संतांनी थट्टामधील जोक शेजारच्या आपले धार्मिक इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे कृषी कम्यून संघटित केले होते. या साम्यवादी आदर्शाचे रयतेने अनुकरण करू नये म्हणून टट्टाच्या सुभेदार व जमीनदारांनी ते मोडायचे ठरवून प्रथम शहाचे इनाम रद्द करायचा हुकूम काढला. शाह व त्याच्या फकीरांनी या हुकुमाला विरोध करताच त्यांच्यावर प्रचंड लष्करानिशी हल्ला करण्यात आला. 4 महिने हे कम्युनर्स लढले. ते पराभूत झाल्यानंतर 1798 साली शहाचा शिरच्छेद केला गेला. यावरून बुद्धाच्या इथं रिकामी जागा आहे उपयुक्त प्रमेयाला पाठिंबा मिळतो. या संदर्भात तुर्कपूर्व व बुद्धोत्तर भारतीय इतिहासाची फेर तपासणी झाली पाहिजे. तर यांचं म्हणणं आहे की एकीकडे असा समाज होता, अशी विचारसरणी होती की काही लोक हे जात्याच वेगवेगळे आहेत,
म्हणजे जातीप्रथा ही कठोरपणे अंमलात आणायची. आणि दुसरा एक बुद्ध विचारसरणी होती की नाही, इथं जातीप्रथा तुम्ही पाळली नाही पाहिजे, सगळे लोक सारखे. तर शरद पाटलांनी इथे एक फार गंभीर आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे बुद्ध फिलॉसॉफी होती किंवा बुद्ध जे मठ होते किंवा जे विहार होते त्या ठिकाणी काय केलं जायचं, तर बुद्धाची ही जी फिलॉसॉफी आहे की सगळेजण सारखे आहेत, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, कोणी शूद्र, कोणी ब्राह्मण, कोणीही क्षत्रिय नाही, तर अशी विचारसरणी घेऊन ते शिकवायचे मुलांना, लोकांना. आणि त्यांच्या परिसरापुरतं ती लोकशाही ते राबवायचे. आणि त्याच्यामुळं काय झालं असेल, साहजिकच काही लोक ते अडचणीत आले त्यामुळं. आणि म्हणूनच यांनी म्हटलंय की शंकराचार्यांनी आणि बख्तियार खिलजीने काय करायला सुरुवात केली, तर हे सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. मग हे उद्ध्वस्त कशामुळं केलं असेल, तर यांनी सांगितलं की सुफी संत जे होते, एक जे सिंधमध्ये राहायचे, त्या सुफी संताला जी जमीन मिळाली होती, सुफी संत म्हणजे दर्गा जो असतो, त्या दर्ग्याला खूप मोठी जमीन मिळाली होती, 1000, 2000, 5000, 10,000 एकर, कारण की इनामी जमीन असायची त्या काळामध्ये. तर अशा ज्या जमिनीवर जे काम करणारे शेतकरी होते, त्या सुफी संतांनी एक काम केलं की त्या ज्या जमिनी होत्या त्या सरळ सरळ शेतकऱ्याच्या नावा करून टाकल्या. ही गोष्ट महत्वाची की त्या काळामध्ये शेती कसणारा जो असायचा तो वेगळा असायचा आणि शेतकरी हा वेगळा असायचा. शेतकरी म्हणजे जमीनदार असायचा त्या काळामध्ये आणि त्याच्या हाताखाली हे लोक कामं करायचे. तर अशा पद्धतीने हे जे सुफी संत आहेत यांनी काय केलं, तर सगळ्या जमिनी कोणाच्या नावा करून दिल्या, शेतकऱ्यांच्या नावा करून दिल्या. आता शेतकऱ्याच्या नावा करून दिल्यामुळं इतर प्रदेशामधले जे शेतकरी होते किंवा जे कामगार होते, जे काम करणारे होते त्या शेतीवर, ते त्यांच्या मालकाच्या विरोधात जाण्याची शक्यता होती की तुम्ही आम्हाला आमचं स्वातंत्र्य द्या, तुम्ही आम्हाला आमच्या नावावर शेती करून द्या. तर अशा वेळेस काय करण्यात आलं, तर तिथला जो शहा होता, हा जो मुख्य फकीर होता, त्याला मारण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी काय केलं, त्या काळातले जे सुभेदार होते आणि जे जमीनदार होते त्यांनी त्याच्या आक्रमण केलं आणि त्याला मारून टाकलं. कोणाला, त्या मुख्य सुफी संताला किंवा त्या सुफी संताच्या प्रमुखाला. तर त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा समतेचा पुरस्कार केला गेला, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन व्हावी यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, समाजामधला भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तेव्हा काय झालं, तर समाजामध्ये भेद निर्माण करणाऱ्या लोकांनी गद्दारी केली. एक तर आपल्याच लोकांनी आक्रमणं केली किंवा दुसऱ्याकडून त्याचा नायनाट करून घेतला. म्हणून ते म्हणतायत, बुद्धाच्या लोकशाही, स्वातंत्र्य व समतेच्या संघर्षाचा अग्निस्त्रोत अशा प्रकारे सुफी इनायतपर्यंत येऊन भिडतो आणि बुद्धोत्तर व तुर्कपूर्व भारतीय इतिहासाच्या प्रस्थापिततेत मूलगावी आव्हान उभे करतो. याने एक महत्त्वाचा प्रश्न मांडलाय जो की आपल्याला सरळ समजत नाही. ते म्हणतात की अशा पद्धतीनं बुद्धानं जे सांगितलं होतं की किडे, माकोडे, साप, विंचू हे फक्त प्राण्यांमध्ये आहे, माणसामध्ये नाही, माणसं सगळी सारखी आहेत. तर आणि त्याच्या उलट काही लोक असे सांगायचे की नाही नाही, किडे, मुंगे, साप, विंचू हे जसे भेद आहेत तसेच माणसामध्ये सुद्धा भेद आहेत. परंतु बुद्धानं काय केलं होतं, लोकशाहीचा पुरस्कार केला, स्वातंत्र्य आणि समतेचा पुरस्कार केला. आणि त्यामुळं काय झालं, तर बुद्धाला अडचणी आणल्या गेल्या. आपण हे पाहतोय की बौद्ध जे मठ होते किंवा बौद्ध जे भिक्खू होते यांच्या कत्तली कुणी केलेल्या आहेत, तर तुर्कांच्या पूर्वी झालेल्या आहेत. म्हणजे परकीय आक्रमकांना त्यांच्या कत्तली केलेल्या आहेत. यांचं म्हणणं आहे की अशा परकीय आक्रमकांना कुणी बोलवलं असेल किंवा त्यांना समर्थन कुणी दिलं असेल, तर साहजिकच कुणी दिलं असेल, तर जे विषमतेचा पुरस्कार करत होते त्यांनी दिलं असेल. तर अशा पद्धतीनं यांनी म्हटलेलं की आपल्याला परत एकदा भारतीय इतिहासाचा तो जो कालखंड आहे, म्हणजे बुद्ध ते मुस्लिम आक्रमक, म्हणजे बुद्ध ते तुर्क, गौतम बुद्धानंतरचा कालखंड ते तुर्कांच्या आक्रमणापर्यंतचा, भारताला जिंकेपर्यंतचा कालखंड, या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या समाजामध्ये आणि त्याची जी क्रियाप्रतिक्रिया झाली यांचा सगळा अभ्यास आपण इथं करायला पाहिजेत. आणि असं सांगून एकंदरीतच तत्वज्ञान आणि समाजरचना, तत्वज्ञान आणि राजकारण, तत्त्वज्ञान आणि
भारतातील जातीव्यवस्था यांचं विश्लेषण करण्याचा थोडासा किचकट परंतु किचकट शब्दामध्ये जो थोडासा प्रयत्न केलेला आहे तो इथं दिसून येतो। सामान्य मुलांना हा धडा थोडंसं समजणं कठीण आहे, कारण की याच्यामध्ये तत्वज्ञानात्मक ज्या संकल्पना आहेत जुन्या त्या आहेत, पण तुम्हाला वाटतं की इथं तुमच्या ते लक्षात आलं असेल तर इथं आपण थांबूयात। पुढच्या तासामध्ये पुढचा धडा पाहूयात। धन्यवाद।